नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। सरळ सेवा पदभरतीमधील अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कुठलं पद आहे, त्यासोबत किती जागा असणार आहेत, अर्ज करण्याची पद्धत वगैरे, परीक्षा वगैरे कशी होणार आहे, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे सरळ सेवेची आहे। गट क मधलं पद असणार आहे। वित्त विभागामध्ये तुम्हाला जॉब करायला भेटणार आहे। बघा, याच्या अगोदर या विभागाच्या जवळपास मित्रांनो 4 जाहिराती प्रसिद्ध झाल्या, ज्यामध्ये पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या 4 विभागाच्या जाहिराती आलेल्या होत्या। त्याच्यानंतर आता अमरावती विभागामार्फत जाहिरात आलेली आहे। म्हणजे टोटल आता या ठिकाणी 5 जाहिराती ज्या आहेत आतापर्यंत आल्यात। अजून एका विभागाची जाहिरात राहिली, ती म्हणजे कोकण विभागाची। तर बघा, अशा 6 जाहिराती येणार आहेत। त्यापैकी आता जवळपास 5 जाहिराती आलेत, 6वी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल। बघा, महाराष्ट्र शासनाच्या लेखा कोषागार अमरावती विभाग व प्रादेशिक विभागाअंतर्गत अमरावती कार्यालय असेल, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या कार्यालयामध्ये मित्रांनो कनिष्ठ लेखपाल गट क 29,200 ते 92,300 या वेतन श्रेणीतील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तर बघा, अमरावतीमध्ये या ठिकाणी 45 जागा असणार आहेत। याच्या अगोदरच्या जाहिरातीमध्ये देखील अशाच पद्धतीने 60, 50, 49 अशा पद्धतीच्या जागा ज्या 4 जाहिराती आल्या, त्यामध्ये ही 5वी जाहिरात आहे। यामध्ये 49 जागा असणार आहेत। इथंही तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज जागा पाहायला भेटतील। आता बघा, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये रहिवासी आहात त्या जिल्ह्याच्या विभागामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता। जसं की पहिली पुणेची जाहिरात आली, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर अमरावती या विभागाअंतर्गत येणारे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे। ठीक आहे। आता त्यानंतर कोकण विभागाची जाहिरात येईल, त्याच्यानंतर तिथे देखील तुम्हाला अप्लाय करता येईल। म्हणजे प्रत्येक विभागाची अशा पद्धतीने जाहिराती, कंबाईन जाहिराती या ठिकाणी आलेली आहेत। तर ह्या पदांसाठी TCS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे। तर बघा, याच्यासाठी तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, सामाजिक समांतर आरक्षण यानुसार हा वॅकेन्सी चार्ट देखील तुम्हाला पाहायला भेटेल। ऑलरेडी ही PDF फाईल मी सकाळीच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। सध्या फक्त या ठिकाणी ही शॉर्ट नोटिफिकेशन न्यूजपेपरमध्ये आलेली आहे। फुल नोटिफिकेशन ऑफिशियली विभागाच्या वेबसाईटवरती लवकरच प्रसिद्ध होईल। ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी जो आहे, याची सुरुवात जी असणार आहे 29 जानेवारीपासून चालू होणार आहे। 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करता येणार आहे। यासाठी खुल्या प्रयोगाला 1,000 रुपये फीज असणार आहे। राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीज असणार आहे। माजी सैनिक उमेदवारांसाठी कुठलीही फीज असणार नाही। तर पदाचं नाव या ठिकाणी तुम्ही बघितलेलं असेल, कनिष्ठ लेखपाल हे पद असणार आहे। या पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी ठेवण्यात आलेली आहे। त्याचसोबत तांत्रिक अर्हतेमध्ये मात्र या ठिकाणी मराठी टंकलेखन 30 किंवा इंग्रजी टंकलेखन 30 अशा पद्धतीने तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल किंवा कॉम्प्युटरवरचे टायपिंग झालेलं दोन्हीपैकी कुठलंही एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। यासाठी वयोमर्यादा त्यांनी ठेवलेली आहे, ती म्हणजे 19 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 38 वर्षापेक्षा या ठिकाणी जास्त नसावं। हे खुल्या प्रयोगासाठी। मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने याची पात्रता या पदासाठी या ठिकाणी असणार आहे। आता पुढे याची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे त्याची माहिती देखील आपण डिटेलमध्ये बघूया। सध्या ही शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे। जर मित्रांनो तुम्हाला रेल्वे पदभरतीसाठी सध्याची जी 32,000 पदांची जाहिरात आलेली आहे ग्रुप डी ची, त्यासाठी मराठी माध्यमातून पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ज्याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी केलेलं आहे। हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे। सध्याची जी नवीन याची आवृत्ती आहे, द्वितीय आवृत्ती 2025 ची त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। या पुस्तकामध्ये रेल्वे भरती बोर्डमधील मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका संच त्यांनी दिलेला आहे। याच्यामध्ये मराठी भाषेतील महाराष्ट्रातील पहिलं आणि एकमेव पुस्तक त्यांनी उपलब्ध करून तुम्हाला दिलेलं आहे। 2021 ते 24 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये दिलेल्या आहेत। मग रेल्वे भरती ग्रुप डी असेल, NTPC असेल, ALP नॉन टेक्निशियन असेल, त्यानंतर RPF SI असेल, या प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश केलेला आहे। 2022 पासून ते 2024 असेल, 2021 असेल, अशा प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील। सध्या जी ग्रुप डी ची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे, जी की सध्या 2025 मध्ये परीक्षा होते आणि मराठी माध्यमातून परीक्षा होत असल्यामुळे तुम्हाला मराठी माध्यमातूनच पुस्तक उपलब्ध त्यांनी करून दिलेले आहे। मराठीमधूनच तुम्हाला याचा अभ्यास या पुस्तकातून करता येणार आहे। या पुस्तकामध्ये देण्यात आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका त्यांनी ओरिजिनल मराठी भाषेमधील दिलेली आहेत। या पुस्तकामध्ये NTPC
NTPCचे CBT ऑनलाईन 1 आणि 2चे देखील प्रश्नपत्रिका आहेत. त्याचसोबत ग्रुप DCच नाही तर रेल्वे बोर्डाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये इतर सर्व स्पर्धा परीक्षापेक्षा प्रश्नांची पुनरावृत्ती जास्त असल्याचं दिसून येतं. म्हणून तुम्हाला हा प्रश्नपत्रिका संच अभ्यासणं गरजेचं आहे. तर हा प्रश्नपत्रिका संच जो आहे या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामधील बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेला आहे. तुम्ही जवळच्या बुक स्टोअरमधून किंवा ऑनलाईन देखील कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं. तर बघा आता जी आपली या ठिकाणी कनिष्ठ लेखपाल गट क पदाची सरळ सेवेची ही जाहिरात आलेली आहे. याच्यासाठी फुल नोटिफिकेशन लवकरच ऑफिशियल वेबसाईटवरती अमरावती विभागाची प्रसिद्ध होईल. बाकी विभागांच्या देखील सेम जाहिराती आहेत. त्याच पद्धतीने ही देखील सेम सर्वांसारखी जाहिरात असणार आहे. याची पात्रता सेम प्रत्येक विभागामध्ये एकच आहे. याची परीक्षा तुमची आता TCS कंपनी घेणार आहे. ठीक आहे. TCS कंपनीच्या आतापर्यंत खूप साऱ्या परीक्षा महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत 2023 पासून 24 पर्यंतच्या. तर कशा पद्धतीने पॅटर्न होता वगैरे ते सर्व पाहून तुम्हाला देखील या पदाचा त्या पद्धतीने अभ्यास करता येणार आहे. वित्त विभागाचे देखील काही परीक्षा झाल्या आहेत. वन विभागाचे असतील, तलाठीचे असतील, TCSने घेतलेले आहेत. तर बघा याची परीक्षा तुमची या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेंटर्स असणार आहेत त्यानुसार होणार आहे. कुठलीही निगेटिव्ह मार्किंग या पदासाठी नसते. तुम्हाला कुठलाही इंटरव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी घेतला जात नाही. त्याचसोबत याच्यामध्ये जसं की मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, सामान्य ज्ञान असेल याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न असणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 100 प्रश्न 200 गुण असणार आहेत. या ठिकाणी 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला परीक्षेसाठी असतो. त्या पद्धतीने या पदाची परीक्षा घेतली जाईल. आता फुल नोटिफिकेशन आली की तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची PDF फाईल भेटून जाईल. त्यासाठी चॅनल आपला जॉईन करून ठेवा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आता पुढची कोकण विभागाची जशी जाहिरात येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून या ठिकाणी आहात तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की त्याची देखील माहिती व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल. धन्यवाद.